हॅलो फ्रेंड्स, आत्तापर्यंत आपण डिस्कस केलं सर्क्युलर मोशनशी रिलेटेड टर्म्स आपण डिस्कस केल्या. सर्क्युलर मोशनमध्ये जे फोर्सेस आहेत, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, जे रिअल आहेत, नॉन रिअल आहेत, सर्क्युलर मोशनचे टाइप्स, जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, ते सगळे आपण डिस्कस केले. मग हा जो सगळा अभ्यास केला तो आपण का केला, किंवा कोणताही अभ्यास आपण करतो तो आपण का करतो, तर त्या अभ्यासाच्या मदतीने आपलं जे लाईफ आहे ते आपण एनहान्स करत असतो. तर म्हणूनच आता हे जे सर्क्युलर मोशन आपण शिकलेलो आहे त्याचं आपण अप्लाय करतो आणि आपलं लाईफ आपण त्याच्या मदतीने अजून चांगलं करतो. सो आपण जे सर्क्युलर मोशन डिस्कस केलेलं आहे याच्या नंतरच्या पार्टमध्ये आपण त्याचे सगळे ऍप्लिकेशन्स डिस्कस करणार आहे. त्याचा यूज त्या सर्क्युलर मोशनच्या अभ्यासाचा आपण कसा करतो आहे ते आपण डिस्कस करणार आहे. सो सगळ्यात सिम्पलेस्ट ऍप्लिकेशन हे पहिल्यांदा आपण घेणार आहे. when a vehicle moves along a curved road किंवा along a circular path. सो असा हा रस्ता आहे आणि ही व्हेकल आहे आणि ही उजवीकडे वळण घेते आहे. सो इथे तुम्हाला हे दिसत असेल. सो दिस इज द सर्क्युलर पाथ, दिस इज द सर्क्युलर ट्रॅक. आणि ज्याचा हा छोटा सर्क्युलर पार्ट आहे तो होतो जो सर्कल आहे, तुम्हाला सगळ्यांना हा सर्कल दिसत असेल, त्या सर्कलचा हा सेंटर आहे. सो इथे हे दाखवलेलं आहे, ही व्हेकल जी आहे ती इथे ही दाखवलेली आहे आणि ही व्हेकल अशी सर्क्युलर पाथ मध्ये टर्न घेते आहे. वी आर गोइंग टू डिस्कस द टर्म्स रिलेटेड. तर सगळ्यात पहिल्यांदा एमजी कोण आहे, तर एमजी हे वेट ऑफ द व्हेकल आहे. बॉडीचं जे वेट असतं ते त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट पासून नेहमीच डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असतं. सो एमजी. एन कोण आहे, तर एन इज द नॉर्मल रिॲक्शन विच इज इन द अपवर्ड डायरेक्शन. वेट नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं आणि नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी अपवर्ड डायरेक्शन मध्ये एक्झर्ट होते. सो माझं वेट जेव्हा माझ्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट पासून डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं तेव्हा ही जी जमीन आहे ज्याच्यावर मी उभी आहे ती माझ्यावर नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट करत असते इन द अपवर्ड डायरेक्शन. सो दिस इज द एन. त्याच्यानंतर एफ एस इज द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. अँड आर इज द रेडियस. हा तो रेडियस आहे त्या सर्क्युलर ट्रॅकचा, इथे जो दिसतो आहे. सो दिस इज द रेडियस ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. याच्यामध्ये एफ एस म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. याच्याबद्दलचा अभ्यास आपण मागच्या वर्षी केलेला आहे, पण तरीही मी एक थोडंसं रिवाइज परत करणार आहे. सो व्हॉट इज द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन? फ्रिक्शन, घर्षण बल. नाउ सी, when this hand is moving over this hand, a frictional force is developed which is always in the direction अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे काय, तर माझा हा हात जेव्हा या असा मूव्ह होतो आहे तेव्हा फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शन मध्ये निर्माण होणार आहे आणि माझा हा हात जेव्हा असा मूव्ह होतोय, या डायरेक्शन मध्ये माझा हात मूव्ह होतोय, तेव्हा फ्रिक्शनल फोर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये असणार आहे. सो फ्रिक्शनल फोर्स हा कसा आहे, तर अपोजिंग द मोशन ऑफ द बॉडी. तो नेहमीच अपोज करणार आहे जी कोणत्या डायरेक्शन मध्ये मोशन असेल. नेक्स्ट, इट इज अ सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स. म्हणजे काय, तर आता समजा आपण असं समजू की इथे एक पोतं ठेवलेलं आहे किंवा एक बॅग ऑफ व्हीट आहे ज्याच्यामध्ये आपण गहू ठेवलेले आहेत, अशी एक बॅग ठेवलेली आहे. आता पुष्कळ जड आहे, तर मी त्या बॅगला मी पुल करते, मी फोर्स अप्लाय करते या डायरेक्शन मध्ये त्याला पुल करण्यासाठी, पण ती अजिबात हलत नाहीये. मग त्याचा अर्थ असा झाला का की मी फोर्स अप्लाय करत नाहीये? आय एम अप्लाइंग फोर्स, पण त्या बॅग ऑफ व्हीट आणि फ्लोअर याच्यामध्ये एक फ्रिक्शनल फोर्स निर्माण झाला जो त्याला अपोज करतोय. जो मी या डायरेक्शन मध्ये त्याला ओढण्याचा प्रयत्न करते, तर फ्रिक्शनल फोर्स त्या डायरेक्शन मध्ये एक्झर्ट होतो आहे, असा तो फ्रिक्शनल फोर्स निर्माण होतोय. आता मी काय केलं, मी अजून जास्त फोर्स अप्लाय केला. त्याच्यामुळे आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे बिटवीन द बॅग ऑफ व्हीट अँड द फ्लोअर, तो फ्रिक्शनल फोर्स निर्माण झाला, पण तो अजून जास्त
आता त्याचा मॅग्निट्यूडनी निर्माण झाला. जेवढा मॅग्निट्यूडनी मी इथून ती बॅग ऑफ व्हीट पुल करते आहे, तेवढ्याच मॅग्निट्यूडचा फ्रिक्शनल फोर्स आता त्या डायरेक्शनमध्ये निर्माण झाला. म्हणून मी जे पोतं ओढते ते जागचं अजिबात हलत नाहीये. आता मी काय केलं, आता मी अजून ताकद लावली आणि मी अजून जास्त जोरात ती जी बॅग आहे, ती ज्याच्यामध्ये गहू भरलेले आहेत, ती बॅग मी जोरात अजून खेचली. आता मात्र ती बॅग मूव्ह होऊ शकली. का बरं? कारण जो अपोजिंग फोर्स होता, जो फ्रिक्शनल फोर्स होता, जो अपोजिट डायरेक्शनमध्ये निर्माण होत होता, त्याची लिमिट ज्या वेळेला त्याला एक अप्पर लिमिट असते, म्हणजे हा फ्रिक्शनल फोर्स जास्तीत जास्त त्या अप्पर लिमिट पर्यंतच निर्माण होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्शनल फोर्स निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे ज्या वेळेला मी एवढा फोर्स अप्लाय करीन की तो फोर्स ॲटलिस्ट त्याच्या अप्पर लिमिट पर्यंत येईल, त्यावेळेला मी ती बॅग ऑफ व्हीट म्हणजे तो गहू असलेलं ती जी बॅग आहे ती मी ओढू शकते. सो इट इज अ सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. मी थोडा फोर्स लावला तर फ्रिक्शनल फोर्स तेवढाच निर्माण झाला अपोजिट डायरेक्शनमध्ये. मी अजून फोर्स लावला तर फ्रिक्शनल फोर्स अजून जास्त निर्माण झाला, त्याचा मॅग्निट्यूड इन्क्रीज झाला, पण कोणत्या डायरेक्शनमध्ये? अपोजिट डायरेक्शनमध्ये. म्हणून ते पोतं नाही म्हणू शकत, कारण मी पोतं एवढं ओढू शकत नाही. तर दॅट बॅग ऑफ व्हीट, त्या गव्हाचं जी बॅग आहे ती हल्लीच नाही जागेवरून. पण मी ज्या वेळेला अप्पर लिमिट इतका फोर्स अप्लाय केला, म्हणजे लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणू शकतो आपण त्याला फिजिक्सच्या भाषेमध्ये. तर ज्या वेळेला मी एवढा फोर्स अप्लाय केला, द लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्यावेळेला मात्र ते गव्हाचं पोतं, कारण तो फोर्स आता त्याच्यापेक्षा वाढू शकत नाही, ती लिमिट आहे त्या फोर्सची. सो त्यावेळेला ते आता मूव्ह होऊ शकतं. सो असा हा फोर्स कसा आहे, हॅव्हिंग द अप्पर लिमिट. सो आपण ह्याला फॉर्म्युलामध्ये कसं लिहू शकतो? सो Fs मॅक्सिमम लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन और मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यूएस इंटू एन. हा म्यूएस कोण आहे? तर म्यूएस इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स अँड द रोड. सो आपले टायर्स कसे आहेत, रोड कसा आहे, त्याचं मटेरियल कसं आहे, किती एरिया एकमेकांवर, टायरची किती एरिया रोडवर आहे, सो या सगळ्यावर डिपेंडेंट आहे म्यूएस. सो दिस इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन्स बिटवीन द टायर अँड द रोड. एन इज द नॉर्मल रिॲक्शन. आपल्याला माहिती आहे, दिस इज द नॉर्मल रिॲक्शन. Fs इज द अपर लिमिट ऑफ द फ्रिक्शनल फोर्स, किंवा ह्याला आपण लिमिटिंग फोर्स और द मॅक्झिमम फोर्स ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन असंही नाव देऊ शकतो. सो दिस इज Fs. आता आपण डिस्कस करणार आहे की ही व्हेकल जी चाललेली आहे तिच्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये किंवा ह्या व्हेकलवर कोणते फोर्सेस एक्झर्ट होत आहेत. सो तर नेहमीच कोणतीही बॉडी असेल तर त्याचं जे वेट असतं ते त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट पासून डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एक्झर्ट होत असतो. सो वेट mg हे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एक्झर्ट होत आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फोर्स आहे तो म्हणजे नॉर्मल रिॲक्शन, जो अपवर्ड डायरेक्शनमध्ये एक्झर्ट होतो, फ्रॉम द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट अपवर्ड डायरेक्शनमध्ये. त्याच्यानंतरचा जो फोर्स आहे तो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs बिटवीन द रोड अँड द टायर्स. नाव mg आता इथे, सो दॅट द व्हेकल शुड गो इन इक्विलिब्रियम, म्हणजे ही व्हेकल या रोडने अशी जाऊन उजवीकडे वळणार, पण कशी वळणार की इक्विलिब्रियम मध्ये, नीटनेटकी व्यवस्थित, कोणताही ऍक्सिडेंट न होता. जेव्हा ती वळणार त्यावेळेला वेट ऑफ द व्हेकल बॅलन्सेस द नॉर्मल रिॲक्शन अँड द सेंट्रीपिटल फोर्स. आता सेंट्रीपिटल फोर्स कुठून आला इथे? तर ही सर्क्युलर मोशन आहे, म्हणून इथे सर्क्युलर मोशन घडण्याकरता, म्हणजे हा जो एवढा सर्क्युलर ट्रॅक आहे एवढाच,
त्या सर्क्युलर ट्रॅकमध्ये व्हेकलला जाण्याकरता सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी आहे. मग आता या ठिकाणी जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कोण देतो आहे, तर द फ्रिक्शनल फोर्स और द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज सप्लाइंग द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. सो या इक्वेशन 1 and 2 वरून आपण काय लिहिलं, आपण हे इक्वेट केलं. सो Fs अपॉन n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mg. m कॅन्सल केले, सो v स्क्वेअर अपॉन rg हे थर्ड इक्वेशन आपण मिळवलेलं आहे. नाउ सी r द रेडियस ऑफ द सर्क्युलर ट्रॅक हे कसं आहे, कॉन्स्टंटच असणार आहे एकदा ती सिस्टीम ठरल्यावर. त्यानंतर mg आपलं ते व्हेकल आहे, त्याचं वेटही त्या सिस्टीमसाठी कॉन्स्टंट असणार आहे आणि जी नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट होते आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये ती पण कॉन्स्टंट असणार. तर हे तीनही टर्म्स कॉन्स्टंट आहेत. व्हेरिएबल कोण आहे, तर व्हेलॉसिटी व्हेकलची व्हेरी होऊ शकते आणि त्याप्रमाणे जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो व्हेरी होऊ शकतो. सो व्हेलॉसिटी वाढली की फ्रिक्शनल फोर्स पण वाढणार आहे, पण फ्रिक्शनल फोर्सच्या वाढण्याला लिमिट आहे. सो किती लिमिट आहे फ्रिक्शनल फोर्सला वाढण्याला, आपल्याला माहिती आहे की Fs मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स किंवा लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती असू शकतो, सो μs इंटू n. μs इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. सो Fs मॅक्सिमम अपॉन n इज इक्वल टू μs. सो ह्याला आपण फोर्थ इक्वेशन दिलं. नाउ दोघांचे लेफ्ट हँड साइड कसे आहेत, सेम आहे, म्हणून आपण त्यांना इक्वेट केलं 3 and 4. सो μs इज इक्वल टू v मॅक्सिमम स्क्वेअर अपॉन rg. सो v मॅक्सिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ μrg. म्हणजे काय की ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे ज्या व्हेलॉसिटीनी कोणतीही व्हेकल इक्विलिब्रियम मध्ये ऍक्सिडेंट्स न होता मूव्ह होऊ शकते. ह्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हेलॉसिटीनी जर व्हेकल या सर्क्युलर ट्रॅकमध्ये मूव्ह होत असेल तर मात्र डेफिनेटली ऍक्सिडेंट्स हे होणारच आहे, तर इथलं इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे. हे इक्वेशन, ही इक्वालिटी सॅटिस्फाय झाली पाहिजे तरच बॉडी इक्विलिब्रियम मध्ये जाणार आहे. ही इक्वालिटी सॅटिस्फाय झाली नाही तर बॉडी इक्विलिब्रियम सोडणार आहे, म्हणजेच ऍक्सिडेंट होणार आहे. म्हणून आपण बघतो की सर्क्युलर पाथमध्ये जात असताना वळणावरच ऍक्सिडेंट्स होतात. सो वी हॅव टू मेंटेन. म्हणून ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे ती डिपेंडेंट आहे μs कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, r रेडियस आणि g ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, या तिघांवर डिपेंडेंट आहे. याच्यापेक्षा व्हेकलची व्हेलॉसिटी सर्क्युलर ट्रॅकमध्ये इन्क्रीज व्हायला नको. त्याच्यापेक्षा कमी व्हेलॉसिटीने व्हेकल मूव्ह होऊ शकतं पण जास्त व्हेलॉसिटीने नाही.